मिनिटामध्ये तेही घरच्या घरी इतके सुंदर फ्रेंच फ्राईज मी बनवलेत. याची रेसिपी सांगते. त्या अगोदर सध्याच्या हालचाल देते. सर्दी, ताप, खोकला आणि बरंच काही चालू आहे. Instagramचंही बऱ्याच गोष्टी चालू आहेत. मागच्या 2 दिवसापासून माझं अकाउंट जे होतं ते रेस्ट्रिक्शन मोडवर गेलं होतं. काय चालू आहे काहीच कळत नाहीये आणि त्यातल्या त्यात आजारपण इतकं वाढलेलं आहे. वातावरण इतकं खराब आहे. सर्दी, ताप, खोकला पूर्ण घर आजारी आहे आणि त्याच्यामुळे जे भेटतं ते मी व्लॉग टाकत आहे. सो थोडंसं काही दिवस मागे पुढे व्लॉग्स येतील. जमेल तेवढं मी शूट करतच आहे. जमेल तेवढी घरची सुद्धा कामं करत आहे आणि सध्या मला प्रोडक्टवर प्रोडक्ट रिसीव्ह होत आहेत कोलॅबरेशनसाठी आणि माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. बट मला अशा टाईममध्ये आजारपण नको होतं. मी प्रोडक्टसाठी म्हणा किंवा मग कोलॅबरेशनसाठी इतकी एक्सायटेड होते. हे माझं फर्स्ट टाईम आहे जेव्हा मला इतके सारे प्रोडक्ट मिळत आहेत, रिसीव्ह होत आहेत. दररोज एक पार्सल येतंय बट अशा टाईममध्ये मी आजारी आहे. सो माझ्यासाठी हे खूप खूप त्रासदायक आहे. एनिवे ह्या गोष्टी चालतच असतील. चला तुम्हाला फ्रेंच फ्रायची रेसिपी देते. सो मी फ्रेंच फ्राईज इवासाठीच बनवते. मी इतकं ऑइली खात नाही. एखादं टेस्टला घेते. सो असा मोठा आलू घेतलेला आहे. याला मधून मी कट केला आहे आणि चुकून माझ्याकडनं पडला होता आणि मी धुवूनही घेतला आहे. सो प्लीज जज करू नका. लोक आजकाल भरपूर जज करायला लागलेले आहेत. एनिवे त्याला नंतर मधून कट करून घ्यायचं आणि त्याचे उभे उभे काप करायचे आणि उभे काप केल्यानंतर त्याचे सुद्धा 4-5 काप करायचे जेणेकरून ते फ्रेंच फ्राईजच्या आकारात कट झाले पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला कुठल्याच पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर वगैरे भिजवल्या जातात. तसं काहीच करायचं नाही. मुलांना आपण चांगली गोष्ट द्यायची आणि तेलामध्ये ते व्यवस्थित तळून घ्यायचे आणि लालसर होईपर्यंत आणि त्याला टिश्यू पेपरवर तेल काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे 5 मिनिटात तुमचे फ्रेंच फ्राईज रेडी आहे. चवीसाठी तुम्ही याच्यावर सॉल्ट ॲड करू शकता किंवा याचे जे साईज आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता. सर्कल शेपमध्ये सुद्धा तुम्ही याला कट करू शकता. फक्त तेल त्याचं पूर्ण काढून घ्या आणि तेल काढणं झाल्यानंतर त्याच्यावर सॉल्ट ॲड करा. तुमचे फ्रेंच फ्राईज रेडी आहेत. चला भेटूया उद्या. बाय.